देवेंद्र फडणवीस इतक्यात तरी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत हे आता स्पष्ट झालंय। खुद्द फडणवीसांनीच तसंच जाहीर केलंय। काल अमित शहांसोबत झालेल्या बैठकीमध्ये यावर चर्चा झाली आणि सध्या सरकारमधलं आणि पक्षाचं काम जोमानं सुरू ठेवण्याचं बैठकीत ठरलंय असं फडणवीस म्हणाले। मी पळणारा नाही, लढणारा माणूस आहे। निकाल लागल्यावर दुसऱ्याच दिवशी मी विधानसभेच्या कामाला लागलो असं फडणवीस म्हणाले। भाजपच्या बैठकीत केलेल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावला। ठाकरेंना कोकणात मतं मिळवता आली नाहीत अशी टीका फडणवीसांनी केली आहे। माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती, आजही आहे। आता आपण सगळ्यांनी विश्वास या ठिकाणी दाखवलाय, पण मी माननीय अमितभाई शाह यांना भेटून आलो। त्यांनाही माझ्या डोक्यात काय ते सांगितलं। अर्थात त्यांची भूमिका काही तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती, पण त्यांनी मला सांगितलं की आता पहिले हे सगळं काम चालू द्या, मग नंतर आपण काय ब्ल्यूप्रिंट तयार करायची आहे महाराष्ट्राची ती तयार करू। आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत, म्हणजे याही किंवा त्याही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मिनिट देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये। मी जेव्हा हे सांगितलं की मला मोकळं करून काम करायची संधी द्या, त्यावेळी ते निराशेतून बोललो नाही। देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही आहे, हा लढणारा व्यक्ती आहे। अरे आमची प्रेरणा काय आहे? चारीकडनं घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवराय। माझी तुम्हाला एकच विनंती आहे, कधी कधी पराजय होतो, पण पराजय झाल्यानंतर एकमेकाच्या डोक्यावर खापर फोडू नका। ठीक आहे, आपली काही मतं आहेत, आपल्यालाही काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आढळला, तो टिपलेला आहे, तो काही जाहीरपणे बोलण्याची आवश्यकता नाही आहे। जो समन्वयाचा अभाव आपल्याला दिसलेला आहे त्या पक्षाच्या नेत्यांना मी सांगणार आहे की या मतदारसंघात या आमदाराच्या घेतल्यात, या आमदाराकडे आम्हाला त्या ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।